नमस्कार. कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर वरीची खिचडी ही एकदम सोपी डिश शेअर करणार आहे. त्यासाठी साहित्य पाहूया आपण. इथे मी 1 वाटी वरी घेतली आहे. वरीला सॅमो किंवा भगर पण म्हणून ओळखलं जाते. त्याचबरोबर मी शेंगदाणे चांगले भाजून त्याचं बारीक केलेलं आहे मिक्सरमधून पावडर. उकडलेलं बटाटा घेतलं मी, जिरं, हिरवी मिरची, मीठ चवीनुसार. इथे मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि हे मी घरी करते ते साजूक तूप. आता हे वरी ना मी पहिला चांगली ती धुवून घेतली होती आणि ते 10-15 मिनटं मी ठेवलेली पाण्यामध्ये, तर ती जरा फुलायला म्हणजे त्रास नाही होणार आपल्याला. ते इकडे मी 1 चमचा तूप घेतले, साजूक तूप. त्याच्यात आपण जिरं आणि हिरवी मिरची ह्याची फोडणी देऊया आपण. तुम्हाला तिखट आवडत असेल तर ही बारीक करू शकता तुम्ही मिरची. मी माझ्याकडे असेच ठेवले मोठे पीसेस आणि एकच घेतले मी. आता ते उकडलेले बटाटे ना ती घालायची आणि ते पण चांगली परतून घ्या तुपामध्ये. बटाटे शिजायला वेळ लागतो म्हणून मी ती उकडून घेतली, एकच बटाटे घेतले मी. आता ते वरी आपण भिजवून ठेवली होती ना, ती वरी घालूया आणि सगळं छान मिक्स करून घेऊ आपण. आता इकडे ते मीठ 1 चमचा घातले मी चवीनुसार आणि ते शेंगदाण्याचं कूट. हा शेंगदाण्याचा कूट ना मी नेहमी शेंगदाणे भाजून बारीक करून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन ते वापरता येतं. आता इकडे ते मी 2 कप पाणी आहे ना ते घातले, गरम पाणी. आणि आता वाफेवर आपण झाकण ठेवून ते छान शिजून घेऊया. खूप छान लागते, ही टेस्टी लागते आणि तुपाचं असल्यामुळे, तुपामध्ये फोडणी दिल्यामुळे एकदम त्याला खमंग छान हे होतो किचनमध्ये. आणि हे बघा, आता ॲक्च्युली वरी चांगली झालेली आहे, पण माझ्याकडे सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांना जरा जास्त नरम पाहिजे होती आणि म्हणून मी मग अजून 1 कप पाण्याचं घातलं. पण तुम्हाला इथे तुम्ही थांबू शकता. तर अजून छान नरम, आणखीन म्हणजे गरम गरम खायला बरं वाटते. अजून एक त्याला वाफ देऊया. पाणी वाव, एकदम छान, एकदम मस्त वाटते. हा हा, गरम गरम संध्याकाळी वरीची खिचडी खायला खूपच मजा येते. आणि सर्व करताना तुम्ही ह्याच्यावर दही देऊ शकता किंवा उपासाचे पापड मिळतात ना फेण्या, ते पण घेऊ शकता याच्याबरोबर. झालं. संध्याकाळचं तुम्हाला उपास नसेल तरी पण संध्याकाळच्यासाठी करायला काही हरकत नाही, ही पटकन होणारी वरीची खिचडी. इथे गार्निश आपण ओल्या खोबरं किसलेलं घालू शकतो. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ